नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनेलमध्ये. कढीपत्त्याची पाने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहेत. रोजच्या आहारात जरी कढीपत्त्याचा समावेश असला तरीसुद्धा आपण कढीपत्त्याची पाने वेगळी काढून टाकतो. त्यामुळे हवे तेवढ्या प्रमाणात कढीपत्ता खाल्ला जात नाही. त्यामुळेच आज मी ही कढीपत्त्याची रेसिपी बनवत आहे. 2 चमचे हरभऱ्याची डाळ धुवून नंतर कॉटनच्या कापडावर वाळवून घेतली आहे. कढईमध्ये ही डाळ आपल्याला छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे उडदाची 2 चमचे डाळ धुवून कॉटनच्या कापडावर वाळवून घेतली आहे. ही डाळसुद्धा आपल्याला 3-4 मिनिटे खमंग भाजून घ्यायची आहे. उडदाची डाळ भाजून झाली की आपण ही बाजूला काढून घेऊया. कढईमध्ये 1 चमचा जिरे घालून ते सुद्धा भाजून घ्यायचे आहे. 2 चमचे सुके खोबरे किसून घेतले आहे, ते सुद्धा आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे. तसेच 2 चमचे भाजलेले शेंगदाणे येथे मी पुन्हा थोडेसे भाजून घेत आहे. आता येथे मी कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून कापडाने पुसून फॅन खाली वाळवून घेतली आहेत. ही पाने आपल्याला थोडेसे तेल टाकून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहेत. तेल टाकल्यामुळे पाने मस्त अशी कुरकुरीत भाजून होतात. कढीपत्त्याची पाने भाजतानाच यामध्ये मी 3-4 पाकळ्या लसूण सुद्धा हलकासा भाजून घेत आहे. मस्त अशी कढीपत्त्याची पाने कुरकुरीत भाजलेली आहेत. आता भाजून घेतलेल्या सर्व गोष्टी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. यामध्येच मी भाजून घेतलेला कढीपत्ता आणि लसूण घालून घेत आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालून घ्यायचे आहे. तसेच हळद घालून घ्यायची आहे. चटणी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे. ही चटणी 8 दिवसांपेक्षा जास्त टिकते. मस्त अशी हेल्दी कढीपत्ता चटणी तयार झालेली आहे. रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करायला विसरू नका.